मोठ्या प्रमाणात शेतकरी या मोर्चासाठी सहभागी होताना दिसून येते. गरज नसलेला शक्तीपीठ मार्ग रद्द व्हावा अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. कोल्हापूर जिल्हा नाही तर 12 जिल्हे उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग आहे आणि म्हणून आम्ही सरकारला विनंती करतोय की हा रद्द करावा. एवढीच आमची रास्त मागणी आहे. त्याचं निराकरण सरकारनं करावं. खरं तर सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी सुद्धा काही पाठिंबा दिले आहेत, मात्र प्रत्यक्ष ते या आंदोलनामध्ये सहभागी होतात. पाठिंबा देण्यापेक्षा सत्तेत असणाऱ्या आमदारांनी भूमिका घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स करावं आणि मुख्यमंत्र्यांना जर गरज वाटत असेल शिंदे गटाची राष्ट्रवादीची तर हा निर्णय मागे घेतील. खरं तर तुम्ही सुरुवातीला जी अलाइनमेंट होती त्या अलाइनमेंट पासून विरोध करताना पाहायला मिळते, मात्र दुसरी अलाइनमेंट बदलली, त्या अलाइनमेंटला सुद्धा तुमचा विरोध आहे. आमचा मुळात प्रोजेक्ट नको आहे, गरज नाही. कारण रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि म्हणून आमची भूमिका त्या ठिकाणी आहे की हा गरज नसलेला शक्तीपीठ आहे, तो त्या ठिकाणी रद्द करावा अशी आमची भूमिका आहे. विरोधक वातावरण निर्मिती करतायत की सतेज पाटलांना विकास नको आहे त्यामुळे ते विरोध करतायत. मी आता माझ्या भाषणात नेमका विकास त्यांनी काय केला पाहिजे हे माझ्या भाषणात त्यांना सांगणार आहे मी आता. खरं तर काही आमदार आहेत ते या महामार्गाचं समर्थन करताना पाहायला मिळतात, त्यांना तुम्ही काय सांगा? नाही, मला वाटतं त्यांना अभ्यास कमी आहे. कारण की अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात येईल. काही शहरातले आमदार या बाबतीत बोलतात, परंतु शहरामध्ये आज 32 वॉर्डामध्ये कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं पुराचं. ते 50 वॉर्डापर्यंत या ठिकाणी पाणी जाईल. जिथं 2 फूट पाणी येते तिथं 5 फूट पाणी जाईल. शहर देखील हे कोल्हापूर पाण्यामध्ये बुडणार आहे अशी अवस्था होणार आहे. खरं तर या मोर्चानंतर तुम्ही एक बैठक घेतात राज्यव्यापी आणि त्यानंतर पुढची दिशा तुम्ही ठरवणार? नाही, आम्ही आता काही जिल्ह्यातले लोक इथं आलेले आहेत, बाहेर जिल्ह्यातली, त्यांना घेऊन आम्ही परत दुपारी बसणार आहे आणि त्यानंतर पुढची 12 जिल्ह्यात या मोजणीला विरोध चाललाय. मोजणीला विरोध चाललाय म्हणून सरकार ड्रोननं मोजणी करायला लागले. एवढी धास्ती शेतकऱ्यांची घेतलेली आहे आणि म्हणून याला एक 12 जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना संघटित करणं आणि त्यांच्या पाठीमागे राहणं ही आमची भूमिका. रद्द होणं हीच भूमिका तुमची? आमची रद्द होणं हीच भूमिका. की सतेज पाटील होते, त्यांनी स्पष्ट भूमिका केली की हा महामार्ग आम्ही रद्द करू आणि रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी.